जय जवान जय किसान। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही 2026 मध्ये ही योजना आणलेली होती। आता 5 जुलै 2026 रोजी कर्जमाफी होईल हे आता स्पष्ट झालं आहे। राज्यात पावसाळी अधिवेशन चालू आहे। लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अधिवेशनात पुरवणी मागणी लावून धरली आहे। त्या संदर्भात अधिवेशनात चर्चा सुरू आहे। एकंदरीत 20,000 कोटीच्या जवळपास रक्कम मंजूर करण्यात आली। शेतकरी बांधवांनो, 30 जून ही शेवटची तारीख सांगण्यात आली होती, पण शेतकरी बांधवांनो 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता प्रतीक्षा आहे शेतकरी कर्जमाफी ही होण्याची। आता 5 जुलै रोजी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आल्यानंतर शेतकरी बांधवांना आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत। यामध्ये 20,552 कोटी रुपयांच्या जवळपास निधीची मागणी सादर करण्यात आली। शेतकरी बांधवांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीविषयी पुरवणी मागणी मांडण्यात आली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना 20,552 कोटी रुपयांच्या जवळपास शेतकरी कर्जमाफीची निधी ही मागणी सादर करण्यात आलेली आहे। एकंदरीत अधिवेशनात जी चर्चा सुरू आहे यामध्ये शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान, गेल्या वर्षी कर्ज भरलेल्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन अनुदान लाभ देण्यात यावा, 2019 मध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना बांधवांना पुन्हा कर्जमाफीचा लाभ, अशा विविध मागण्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, 2019 मध्ये जे शेतकरी बांधव कर्जमाफीमध्ये बसलेले होते त्या शेतकरी बांधवांना पुन्हा कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा व शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावा, गेल्या वर्षी कर्ज भरलेल्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन अनुदान लाभ देण्यात यावा, अशा विविध मागण्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पुरवणी मागणीमध्ये सादर केलेल्या आहेत। आता शेतकरी बांधवांनो, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ज्या मागण्या केल्या आहेत त्या कृषी मंत्रीच्या माध्यमातून पॉझिटिव्ह घेतल्या जातील का, आणि शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ही तर 30 जून पूर्वीच पार पाडण्यात आल्या आहेत। आता आणि शेतकरी कर्जमाफीत काही बदल करण्यात येईल का, अशी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बदलाची अपेक्षा होती। पण आता पहिल्या टप्प्यात 20,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची कर्जमाफी करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले व विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून व रविकांत तुपकर यांच्या माध्यमातूनही आंदोलन करण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीमध्ये बदल करण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं। शेतकरी बांधवांनो, आता पहिली यादी ही 5 जुलै रोजी येईल असं सांगण्यात येत आहे। यादी आल्यानंतर लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे। त्यानंतरच शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यात 20,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे। त्यानंतर शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी येईल। अशा जसजशा याद्या येईल तसं आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची याद्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती सांगण्यात येईल। शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीविषयी अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।